जर एखाद्या दिवशी आपल्याकडे भाजीला काय नसेल तर अशा पद्धतीची भाजी नक्की तुम्ही एकदा तरी बनवून बघा. मी गॅरंटी देते खरंच तुम्हाला एवढी आवडेल. 2 चपात्या खाणारे अगदी 4 चपात्या खातील. अगदी 2 मिनिटांमध्ये होणारी ही भाजी मी कशी बनवले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या अगोदर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा. त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. माझी कोणतीच रेसिपी मिस होणार नाही. चला तर मग रेसिपी पाहूयात. कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं आहे आणि तेल बघा मी 1 चमचाभर घेतले. तुम्हाला जर जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही 2 चमचे तेल वापरू शकता. तर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की थोडेसे जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. तर इथे 2 कांदे मी चिरून घेतले होते आणि कांदा चिरताना बारीक चिरायचा आहे, एकदम बारीक. त्यामुळे भाजी पण मिळून येते छान आणि टेस्टी लागते भाजी, म्हणून कांदा हा नक्की घालायचा आहे. तर थोडासा कांदा परतायचा आहे, पण परतण्या अगोदर त्यामध्ये कांदा पटकन भाजावा यासाठी थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा पटकन भाजला जातो, म्हणून इथे थोडंसं मीठ घातले. त्यानंतर कांदा हलकासा कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त लालसर होईपर्यंत नाही परतायचा. थोडासा कांदा परतल्यानंतर यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचे. 2 टोमॅटो चिरून घेतले होते आणि हे सुद्धा यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो लगेच सॉफ्ट होतं, ह्याला काही फारसा वेळ लागत नाही आणि तेलावरती असं चांगलं परतलं की त्याची टेस्ट आणखीनच वाढते भाजीची. टोमॅटो आणि कांदा हे चांगलं परतायचं आहे, एकदम लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि कांदा पण बघा आता चांगला आहे यामध्ये भाजून निघाला आहे. त्यानंतर इथे 1 इंच आल्याचा तुकडा आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या उकळामध्ये ठेचून घेतल्या होत्या, त्या यामध्ये घातल्या. आलं लसूण घातल्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे प्रत्येक वेळी मी आलं लसूण हे वापरते. तर थोड्या वेळ हे परतून घ्यायचे. आल्या लसणाचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतत राहायचे. तोपर्यंत इकडे पहा 1-2 ग्लास म्हणजे छोटे 2 ग्लास पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. तर हे छान असं परतून झाल्यानंतर इथे 1 चमचाभर मी लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर घरगुती काळं तिखट अर्धा चमचा घातले आणि थोडीशी हळद घातले. तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे धनेपूडसुद्धा 1 चमचाभर घातले आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मैत्रिणीनं काल जी मी रेसिपी अपलोड केली होती खरंच त्याला एवढे छान व्ह्यूज पडलेत, व्हायरल झाली रेसिपी आणि यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. तुम्ही मी बनवलेल्या रेसिपीज एवढ्या मन लावून पाहता, खरंच थँक्यू. अगदी थोडंसं 1-2-3 मिनिट हे परतून घेतले आणि ह्याला बघा साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. मसाल्याचा एकदम खमंग असा स्वाद यायला लागला आहे. तर हे जे उकळलेलं पाणी आहे ते उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला किती भाजी बनवायची यानुसार ठेवा. थंड पाणी यामध्ये घातलं की त्याची अजिबात टेस्ट लागत नाही. एकदा तुम्ही असं गरम पाणी घालून बघा, वेगळीच टेस्ट येते भाजीला. आणि आपण एखादा पदार्थ जर बनवण्याची पद्धत बदलली तर त्याची चवसुद्धा बदलते. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण अगोदर कांदा भाजताना थोडंसं मीठ घातलं होतं आणि आत्ता जेवढं पाणी ओतलं आहे त्या पाण्याच्या प्रमाणानुसारच मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर एकदा असं मी ढवळून घेते भाजी. याला मंद आचेवरती उकळी येऊन द्यायची चांगली. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणतीही भाजी बनवू द्यात म्हणजे रस्सा भाजी, तर गॅसची फ्लेम कमी ठेवूनच उकळी काढायची. जास्त जर असा गॅस फास्ट केला आणि एकदम खळखळ जर भाजी उकळली तर अजिबात तेल भाजीवरती राहत नाही. त्यामुळे मंद आचेवरती जेवढी भाजी उकळेल तेवढं तेल सुटतं. तर यामध्ये 1 प्लेट भरून मी फरसाणा घालते. तर फरसाणा कधी घालायचं, जेव्हा आपण जेवायला बसायच्या अगोदर 5-10 मिनिट, म्हणजे जास्त वेळ ही भाजी फरसाणा घालून ठेवायची नाही. फरसाणा घातला की अगदी 5 मिनिटानंतर लगेच खायला घ्यायची. आज मस्त अशी चमचमीत फरसाण्याची रस्सा भाजी बनवली. त्यानंतर यामध्ये घालते कच्ची कोथिंबीर. खरंच खूप छान स्वाद येतो याचा, त्यामुळे फोडणीमध्ये न घालता वरून कच्ची कोथिंबीर घालते मी. आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं हळूवार हलक्या हाताने हे मिक्स करायचे. अगदी 2 मिनिट हे असंच उकळत ठेवायचं आहे. अगदी थोडंसं तेल घातलं होतं फोडणी देताना, तरीसुद्धा साईडने बघा तेलाची तरी कशी आली.
भाजी बनवताना यामध्ये अजिबात शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचा वापर मी नाही केला, तरीसुद्धा भाजी बघा एकदम दाटसर अशी छान झाली आहे. चला तर मग आता ही गरमागरम फरसाण्याच्या भाजीचा आम्ही आस्वाद घेतो. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. गायत्री किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील. चला तर मग चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटूया नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.